जर सुरुवात बघितलं तर या कॉन्सेप्टची सुरुवात झालेली आहे 7 सप्टेंबर 2019 संगमनेर येथून। आज तुमच्यासारखे माझ्यासारखे या कॉन्सेप्ट मध्ये नियर अबाउट 5 लाख व्यक्ती काम करतायत या 4 वर्षामध्ये। आणि ज्यांनी या कॉन्सेप्टची सुरुवात केली त्या व्यक्तीचं सर्वांच्या हृदयामध्ये नाव घेतोय मिस्टर मधुकरजी जाधव सर। या एका व्यक्तींनी सीएमडी मधुकर जाधव सरांनी एका व्यक्तीने आज मार्केटमध्ये तुमच्यासारख्या माझ्यासारख्या हजारो लोकांना रोजगार दिला। या कॉन्सेप्टच्या माध्यमाने 4 व्यक्ती असे की जे डायमंड या लेवलला आहेत, म्हणजे ज्यांचं इन्कम 1 करोड पेक्षा जास्त आहे। आणि योगायोगाने आज आपण एवढे लकी आहोत की त्याच 4 व्यक्तीपैकी आज नांदेडमध्ये एक व्यक्ती आपल्याला लाभलेले ऐकायला मिळणार आहे। या व्यतिरिक्त बिझनेस मध्ये 100 व्यक्ती असे आहेत की ज्यांनी या कॉन्सेप्टच्या माध्यमाने 60 लाखापेक्षा जास्त इन्कम कमवलेले आहे। या व्यतिरिक्त या बिझनेसच्या माध्यमाने 10,000 पेक्षा जास्त व्यक्ती असे आहेत की ज्यांनी या बिझनेसच्या माध्यमाने लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम कमवलेले आहे। आज मार्केटमध्ये तुम्ही किंवा मी 4-5 लोकांना रोजगार नाही देऊ शकत, पण या एका व्यक्तींनी मिस्टर मधुकर जाधव सरांनी आज हजारो लोकांना रोजगार दिला। एका वीकला नियर अबाउट 2 करोड रुपये पे आउट वाटतो। $2 करोड रुपये पे आउट वाटतो एका वीकला आपल्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी। आणि या बिझनेसला जर आपल्याला सुरुवात करायची असेल फ्री मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो, पण बिझनेस मध्ये जर इन्कम घ्यायचं असेल तर बिझनेस मध्ये आपल्याला जॉईनिंग पॅकेज दिलेलं आहे। ते म्हणजे बिझनेस मध्ये 6,600 रुपये मध्ये आपल्याला बिझनेस कडून 12,000 रुपयाच्या प्रोडक्ट्स मिळतील। 12,000चे म्हणजे 6 प्रोडक्ट दिले जातील। प्रत्येक प्रोडक्टची एमआरपी ही आहे 2,000 रुपये। आणि डीपी म्हणजे डिस्ट्रीब्युटर प्राइस, सभासद प्राइस ही आहे 1,100 रुपये। आज मार्केटमध्ये 2,000 रुपयाच्या जे प्रोडक्टची किंमत आहे ते तुम्हाला 1,100 प्रमाणे मिळतील। आणि जर मार्केटमध्ये रिटेल करायचे असेल, विकायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला नियम दिलेला आहे। जसं मार्केटमध्ये मेडिकलमध्ये नियम आहे, कुठल्याही मेडिकलमध्ये जर गेले 100 रुपयाचं औषध जर घेतलं तुम्ही, 100 रुपयाचं औषध जवळचा जर व्यक्ती असेल किती टक्के डिस्काउंट देतो? 5 ते 10%। याच्यापेक्षा जास्त देतो का हो? द्यायचं जर असेल त्या व्यक्तीला द्यायचं जर असेल तुम्हाला 30% पण देऊ शकतो। त्याला परवडतं की नाही त्या व्यक्तीला? कारण तो 100 रुपयाला औषध कदाचित त्या व्यक्तीला 40 रुपयाला मिळालं असेल, 50 रुपयाला मिळालं असेल, या 60 रुपयाला पण मिळालं असेल। तुम्हाला द्यायला 30%ला पण देऊ शकतो, पण देतो का? नाही का? कारण त्यांचा नियम आहे। त्याच पद्धतीने या बिझनेस मध्ये पण नियम आहे। हे आपलं औषध रियाज अमृत ज्यूस 2,000ला द्या, 1,800ला द्या, 1,700ला द्या, इव्हन 1,500 रुपयाला द्या, पण 1,500च्या खाली 1,490 रुपयालाही देता येणार नाहीये। जर चुकून एखाद्या व्यक्तीने दिलं आणि ते जर प्रूफ केलं तर त्या व्यक्तीला कधी प्रोडक्ट भेटणार नाही, त्या व्यक्तीचा आयडी ब्लॉक केला जाईल। नियम आहे का? कारण जो व्यक्ती घेतोय त्या व्यक्तीला 2,000 वाली वस्तू 1,500 रुपयाला मिळते, म्हणजे त्या व्यक्तीला 25% डिस्काउंट भरपूर झाला। आणि जो व्यक्ती विकतोय त्या व्यक्तीला एका प्रोडक्ट मागे 400 रुपये बसतात, 400 रुपये बेनिफिट होतो, म्हणजे त्या व्यक्तीचा एका दिवसाचा रोज होऊ शकतो। यस, आज मला सांगा, एका दिवसाचा जर रोज होत असेल, हा व्यक्ती भी खुश आणि हा व्यक्ती भी खुश। या पद्धतीनं तुमचा बिझनेस चालू होतो। आज मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्तीला माउथ पब्लिसिटी करण्याची सवय। चुकून समजा लेडीजनं 3-4 हजाराची जर साडी घेतली, असं कधी झालं का? कॅरीबॅग मध्ये ठेवली, गुपचूप लपून आणि नॉर्मली ठेवली, असं करतात का? काय करतात ते? येताना म्हणजे का हे लगेच ये घराकडे सांगतो, घरी बोलवायचं, दुधाचं पॉकेट आणायचं, चहा करायचा, सगळ्याला बसवायचं, साड्या काढायच्या। ही 3,000ला घेतली, 5,000ला, ही 2,000ला घेतली। कुठून घेतली? त्यांनी डिस्काउंट दिली। या तुम्ही त्यांना घेऊन जाणार, त्याचा दुकानवाल्याचा फायदा करणार। दुकानवाला काय देतं का हो? काही देत नाही। तीच माउथ पब्लिसिटी जे मार्केटमध्ये आपण फुकटमध्ये केली,
आज रिलायन्सच्या माध्यमानं आज जर आपण एखाद्या व्यक्तीला आजारमुक्त जर केलं, कुणाला शुगर असेल, बीपी असेल, मुतखडा असेल, मूळव्याध असेल, कॅन्सर असेल, सोरायसिस असेल, हे जर आजार रिकवर झाले हे तुम्ही सांगणार दुसऱ्याला का गुपचूप बसणार हो? गुपचूप सांगणार? तर नक्कीच ही जे सांगलेल्याचं माउथ पब्लिसिटी आहे, या माउथ पब्लिसिटीचं तुम्हाला रिलायन्सच्या माध्यमातून पैसे मिळतील. ते कसे मिळतील ते या ठिकाणी आपण समजून घेऊ. बिझनेस मध्ये सर्वात प्रथम इन्कम आहे, त्या इन्कमला म्हटलं जातं मॅचिंग इन्कम. हे मॅचिंग इन्कम घेण्यासाठी एक सिस्टीम दिलेली आहे. सिस्टीम म्हणजे कशी आहे? ती आहे ए, बी आणि सी. ए म्हणजे या ठिकाणी तुम्ही, बी म्हणजे या ठिकाणी रिलेटिव्ह आणि सी म्हणजे सिस्टीम किंवा सिनियर. नवीन व्यक्तीचं काम फक्त 10% आहे, 90% काम हे सिस्टीमचं सिनियरचं आहे. 10% म्हणजे काय काम आहे? आज या ठिकाणी जेवढे काही नवीन व्यक्ती आहेत त्यांना ज्यांनी बोलवलं त्यांनी काम काय केलं? फक्त त्यांच्या ओळखीच्या लोकांना या हॉलमध्ये आणून बसवण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी 10% काम केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी 90% काम सिस्टीम करते की त्यांच्या ओळखीच्या लोकांना 100% माहिती देण्याचं काम करते. राईट? आज ज्यांनी तुम्हाला आणलं फक्त त्यांनी इथे आणून बसवलं. याच पद्धतीनं तुमचंही काम राहील की तुमच्या ओळखीच्या लोकांना एक तर अशा सेमिनार मध्ये बसवणे किंवा तुमच्या घरी 10-12 लोकांना एकत्र बसवणे आणि आपल्या सिनियरला बोलून त्यांना पूर्ण माहिती देणे. कारण या बिझनेसची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती नाहीये म्हणून आपण सिस्टीमचा सपोर्ट घ्यायचा. लग्न असेल तर 500 ते 1000 पत्रिका काढतो आणि एकदम जवळच्या व्यक्तींना देतो. त्याच सारख्या व्यक्तींना आपल्या या बिझनेस मध्ये समजा एक 100 लोकांची यादी काढायची. 100 लोकांची यादी काढून 10 किंवा 5 लोकांना स्टेप बाय स्टेप भेटू घालायचं. समजा 5 लोकांना जर आपण भेटलो, 5 पैकी आपल्यासोबत 3 ते 4 लोक 100% आपल्यासोबत काम करायला तयार होतील. कारण असं घर नाही ज्या घरामध्ये आजार नाही. प्रत्येकाला या बिझनेसची गरज आहे. तर या ठिकाणी 3 ते 4 लोक आपल्यासोबत आले. या ठिकाणी आल्यानंतर सर्वात प्रथम बिझनेस मध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड मिळतो. यानंतर समजा पहिला व्यक्ती आला या ठिकाणी संजय नावाचा आणि दुसरा व्यक्ती आला या ठिकाणी कैलाश नावाचा. या ठिकाणी संजय आणि कैलाश जॉईन झाल्यानंतर जसंच तसं या ठिकाणी जसं पहिलं लेवल आपली कंप्लीट होईल त्यावेळेस आपल्या अकाउंटवरती 450 रुपये बिझनेस कडून मिळतील. जेव्हा संजय आणि कैलाश जॉईन झाल्यानंतर मार्केटमध्ये आपला इन्कम निघाल्यानंतर संजय पण आणि कैलाश पण यांच्या ओळखीच्या लोकांना भेट करून देईल. राईट? तर या ठिकाणी संजयचं काम करायला XY व्यक्तीला भेट करून देईल. कैलाशच्या AB नावाच्या व्यक्तीला भेट करून देईल. काम कोणी केलं? संजयने आणि कैलाशनं. मग यांनी काम केलं म्हणून यांना मिळतील 450, यांनी केलं म्हणून यांना मिळतील 450. या ठिकाणी तुम्ही काही काम केलं का? तुम्ही काम नाही केलं. तुम्हाला इन्कम द्यायला नाही पाहिजे, पण ही सिस्टीम आहे, हे बिझनेस आहे. चाहे तुम्ही काम करा या तुमच्या टीमने काम करा. या ठिकाणी तुमच्या इकडे नवीन 2 व्यक्ती आले, इकडे नवीन 2 व्यक्ती आले म्हणून या ठिकाणी तुम्हाला 900 रुपये दिले जातील. सुरुवातीला तुम्ही एकटे होते, आज तुम्ही टोटल 7 जण आहोत. आता तुमचा बिझनेस वाढेल की कमी होईल? वाढेल. राईट? या पद्धतीने इकडे नवीन 10 व्यक्ती आले, इकडे 10 व्यक्ती आले. हे तुम्ही करा या तुमच्या टीमनी करा, काही गरज नाही. पण तुमच्या टीम मध्ये जर आले त्यावेळेस इकडे तुम्हाला 4500 रुपये मिळतील. याच पद्धतीने इकडे 20 आले, इकडे 20 आले, कुणी करा, यावेळेस इथे 9000 रुपये मिळतील. या सिस्टीमच्या माध्यमाने कमीत कमी एका आठवड्याला बिझनेसच्या माध्यमाने घेऊ शकतो आपण 450 रुपये. जास्तीत जास्त एका आठवड्याला घेऊ शकतो 70,000 रुपये आणि महिन्याला घेऊ शकतो 2,80,000 रुपये. त्यानंतरचा नेक्स्ट इन्कम आहे ते म्हणजे SBI इन्कम. SBI इन्कम एक असं युनिक इन्कम आहे की आज नेटवर्किंग मध्ये बऱ्याच इंडियामध्ये 3 लाख कंपन्या आहेत नेटवर्किंग मध्ये. त्यापैकी इंडियन गव्हर्नमेंट म्हणतं की फक्त 500 कंपन्या आहेत जे की लीगल आहे की तुम्ही करू शकता. त्या 500 कंपन्यांमध्ये टॉपला रिलायन्स मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड आहे इन्कमच्या बाबतीत. सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर बांधे, हम लेकर साथ सबको चलता है आगे आगे. गाणं लागलं की मला खरंच तर म्हणतात तसं डान्स करा वाटतं. असं
मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड आहे. का आहे? कारण रिलायन्स मध्ये आतापर्यंतच्या नेटवर्किंगनं जे इन्कम नाही दिलं ते रिलायन्सने इन्कम दिलेलं आहे. त्या पॉइंटमुळं आज रिलायन्स नंबर 1 ला झालेलं आहे. का? कारण शेतात काय विकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं लय महत्वाचा पार्ट आहे. आणि रिलायन्सनं तेच आणलेलं आहे, बाजारात विकणारा माल आणलेला आहे. कारण मार्केटमध्ये बसून ओरडायची गरज नाहीये मित्रांनो. प्रोडक्ट एवढे दमदार आहे आणि प्लॅन त्याच्यापेक्षाही दमदार आहे. तर नेक्स्ट इन्कम आहे ते म्हणजे एसबीआय इन्कम. एसबीआय इन्कम म्हणजे असं युनिक इन्कम आहे. एसबीआयचं लॉंग फॉर्म आहे एसबीआय इन्कम 50%. एसबीआय म्हणजे स्पीड बोनस इन्कम 50%. आज बिझनेस मध्ये आपण जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी जॉईन केलं आपण संजयला आणि या ठिकाणी जॉईन केलं मित्रांनो कैलाशला. आणि मार्केटमध्ये असं झालं की संजय चांगलं काम करतोय. संजयनी बिझनेस मध्ये कमवले 10,000 रुपये, पण कैलाशनं काहीच काम केलं नाही. आज नेटवर्किंग मध्ये जेवढ्या लोकांनी काम केलं ते व्यक्ती सांगू शकतात मित्रांनो की या व्यक्तीला इन्कम मिळेल का? कुठल्या सिस्टीम मध्ये मिळणार नाही. पण ही रिलायन्स आहे. रिलायन्स मध्ये या व्यक्तीने आणलं कुणी? आपण आणलं. हा व्यक्ती आपला डायरेक्ट आहे संजय. संजयचं जेवढं इन्कम झालं 10,000 रुपये, 10,000 वरती या ठिकाणी आपल्याला 50% म्हणजे 5,000 रुपये मिळतील. याच पद्धतीनं जर संजयनी इथं नेक्स्ट इन्कम जर 20,000 जर कमवलं, 20,000च्या 50% म्हणजे किती? 10,000 रुपये. संजय एका आठवड्याला कमीत कमी कमवू शकतो 450, जास्तीत जास्त कमवू शकतो 70,000 रुपये. या 70,000चे 50% म्हणजे 35,000 रुपये मिळतील. हे आहे बिझनेसचं एसबीआय इन्कम 50% इन्कम. आणि यानंतरचं एक्स्ट्रा पेक्षाही भारी इन्कम आहे ते म्हणजे एसबीआय इन्कम 100%. इथे बघितलं आपण 50%, इथे बघतो 100%. 50% आणि 100% मध्ये फरक इतकाच आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही सुरुवात करत होते 50%ला त्यावेळेस तुम्ही एक आयडी काढला म्हणजे एक अकाउंट ओपन केलं. पण 100% करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला 3 आयडी घ्यावं लागतील, 3 अकाउंट काढावं लागतील. म्हणजे 19,800 रुपयामध्ये या ठिकाणी 36,000चे आपल्याला प्रोडक्ट मिळतील. पैसे दिले, वस्तू मिळाली. 1500 जरी प्रोडक्ट विकले तरी या ठिकाणी आपले 27,000 रुपये बनतील. सुरुवातीला जेव्हा जॉईन झालो त्यावेळेस आपण इथं स्वतः होतो. यानंतर इथे आपण संजयला जॉईन केलं आणि इथं कैलासला जॉईन केलं. यांना जॉईन करण्याच्या पूर्वी आपण काय केलं? 3 आयडीनं ट्रायंगल घेतलं. इथं पण आपलंच नाव घेतलं, इथं पण आपलंच नाव घेतलं आणि थोडंसं प्लॅन मध्ये चेंज केलं. इथे जॉईन केलं आपण संजयला आणि इथं जॉईन केलं आपण कैलासला. आता या ठिकाणी सेम झालं की फक्त संजयनी काम केलं. संजयनी कमवले बिझनेस मध्ये 10,000 रुपये, पण कैलासनी काम केलं नाही आणि येऊन तुमचंही काम झालं नाही. काही फरक नाही पडणार. संजयच्या इन्कम वरती हा संजय तुमचा डायरेक्ट स्पॉन्सर आहे. इथे तुम्हाला 50% म्हणजे इथे मिळतील तुम्हाला 5,000 रुपये. वरती पण आयडी तुमचाच आहे, इथे 50% म्हणजे इथे पण 5,000 रुपये. संजयचं जेवढं इन्कम झालं तेवढं 2 लेवल मध्ये तुमचं इन्कम होईल. हे जबरदस्त प्लॅन आहे. यस यस. यानंतर परत जर संजयने 20,000 जर कमवले, 20,000 मधले 10,000 इथे मिळतील आपल्याच घरामध्ये, इथे पण 10,000 रुपये मिळतील. इथे संजयने जर 70,000 जर कमवले एका आठवड्याला, इथे 35 आणि इथे 35 म्हणजे 70ला 70 आपल्या घरामध्ये. एका महिन्याला संजय जास्तीत जास्त कमवू शकतो 2,80,000 रुपये. 2,80,000 वरती इथे मिळतील आपल्याला 1,40,000 रुपये आणि इथे मिळतील 1,40,000 रुपये. हे झालं 100% इन्कम. यानंतर एक नेक्स्ट बेनिफिट आहे ते म्हणजे बेनिफिट आहे असतो तो म्हणजे नॉमिनी बेनिफिट. वारसदार फॅसिलिटी या बिझनेसची एक खासियत आहे. आज इंडियन गव्हर्नमेंटनं 29 नोव्हेंबर 2005 पासून नॉमिनी आणि पेन्शन बंद केले. राईट. पूर्वीचे व्यक्ती जोपर्यंत आज आपण बघू शकतो पूर्वीचे बरेचसे डॉक्टर असेल, शिक्षक असेल, आज आपले आजोबा पंजोबा वडील घरी बसून देखील आज चांगल्या पद्धतीने पैसा कमवतात.
का कमवतात? कारण त्यांना पेन्शन एक फॅसिलिटी आहे. पण आज आपल्याला पेन्शन फॅसिलिटी आहे का हो? किंवा वारसदार फॅसिलिटी आहे का? पूर्वीच्या लोकांना टेन्शन नव्हतं. आपण आहे तोपर्यंत घरात पैसा येणार, पण आपण नसल्यावर पण पैसा येणार. पण आज आपण जे काही काम करतोय, प्रत्येक व्यक्ती काम करतोय, तो स्वतःसाठी करतो का स्वतःच्या फॅमिलीसाठी करतो? फॅमिलीसाठी. पण विचार करा मित्रांनो, 1% ज्या ठिकाणी तुम्ही महिन्याला काम करता किंवा जिथे तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुम्हाला महिन्याला कुणाला 5,000 मिळत असतील, कुणाला 50,000 मिळत असतील, तर कुणाला 5 लाख रुपये मिळत असतील. जो तो व्यक्ती आपापल्या वर्किंग नुसार पैसा कमवतो. पण 1% विचार करा, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंतच पैसा येणार. जर या दुनियेतून आपण निघून गेलो तर आपण गेल्यानंतर खरंच तुमच्या घरी तो पैसा येईल का? कारण माणूस हा पाण्याचा बुडबुड आहे. तुम्ही माना या ना माना, कुणाला माहित नाहीये आपल्याकडे वेळ किती आहे. आपल्याला नाही कळणार आपण कधी निघून गेलो. पण या बिझनेसची तेवढी ताकद आहे की या बिझनेसच्या माध्यमानं आपल्याला नॉमिनी फॅसिलिटी मिळते. आज तुम्ही गेल्यानंतर एक डेमो करून बघू शकतो. रात्रीला तुम्ही लवकर झोपा आणि आपल्या परिवाराकडे रात्री मध्यंतरी उठून बघा की आपला परिवार शांत का झोपला. त्याचं उत्तर असेल की आपल्या घरातला कर्ता व्यक्ती मार्केटमध्ये जातो, राबतो, काम करतो, पैसा आणतो, पूर्ण घरांना पुरवठा करतो, म्हणून त्यांना झोप लागली. 2 पावलं पाठीमागे घ्या आणि विचार करा, मी जर या परिवारातून निघून गेलो तर माझा परिवार असाच राहील का? जर याचं उत्तर यस असेल तुम्ही रिहाइश मध्ये येऊ नका, आणि याचं जर उत्तर नो असेल तर तुम्हाला मजबुरीने रिहाइश करावं लागेल. कारण याच फॅसिलिटीसाठी मी जॉईन झालोय. कारण आज या रिहाइश मध्ये मी जॉईन झालेला आहे 05/08/2023 या डेटला मी जॉईन झालेला आहे. आणि आज तारीख आहे 10/3/2024. टोटल 7 महिने 5 दिवस होतात मला या रिहाइश मध्ये. 7 महिने 5 दिवसामध्ये या ठिकाणी मी काम करतोय. ही वारसदार सुविधा या ठिकाणी मी काम करतोय. अंकुश माझ्या ए साईडला नियरा भाऊ 700 लोकांचा ग्रुप बनला. बी साईडला नियरा भाऊ 1200 लोकांचा ग्रुप बनला. 700-1200 टोटल 1900 लोक आहेत. 1900 पैकी मी बिझनेस मध्ये 19 पण लोकांना नाही जॉईन केलेलं. मी सुरुवातीच्या जवळच्या 5-10 लोकांना जॉईन केलं. बाकी या 10 लोकांनी बाकीच्या लोकांना जॉईन केलं. आणि या हप्त्याचं इन्कम माझं मागल्या एका हप्त्याचं इन्कम होतं 34,917 रुपये. आणि या हप्त्याचं इन्कम जर बघायला बघितलं नाही मित्रांनो, SMS आता येतात, इथून प्लॅन झाल्यानंतर SMS बघेल तर नियरा भाऊ 30,000 प्लसच असायला पाहिजे हप्त्याचं इन्कम. खासियत एवढी आहे या रिहाइश मध्ये आज जे 700 लोक, आज जे 1200 लोक, हे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या परिवारासाठी आलेत का माझ्यासाठी आले? तो प्रत्येक व्यक्ती जो येतो तो स्वतःच्या परिवारासाठी येतो. आज या ठिकाणी या वीकचं एक्झाम्पल धरा. माझं जे काही इन्कम असेल 30,000 रुपये, जोपर्यंत इथे मी आहे तोपर्यंत हे पेमेंट माझ्या नावावर येईल. जर या बिझनेस मधून मी इथून निघून गेलो तर हे लोक काम करणं बंद करतात का? नाही करणार. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी आला, स्वतःच्या फॅमिलीसाठी आला, म्हणून प्रत्येक व्यक्ती इथे काम करणार. याचं जे काही पेमेंट आहे फक्त इथं नाव निघून जाईल. मी ज्यांनाही वारसदार केले, चाहे आई असेल, चाहे वडील असतील, चाहे पत्नी असेल, त्यांच्या नावावर 100% इन्कम ट्रान्सफर होईल मित्रांनो. याच्यासाठी बिझनेस करायचा.